राखून कोण टाक गरीब बाबा माफ करशील ना? होय ना, करशील ना माफ? होय अण्णा करणार. तुम्ही चला अण्णा, चला चला चला. सावकाश. बस बस आहे सर. इंदू, इंदू ते का बाहेर काढा नको. हा, मी चुकीचं बोलतोय काय? हा, नाही ना? अण्णा काय नाही चुकला. तुम्ही शांत व्हा बरं आधी. मी शांत बसते, पण छाया ते का मी समजवते. ते का सांग, आरडा नको. झोपली असत ती. हा, झोप मोडक नको. पाटणकरांका सकाळी कामात जाऊक लागता. अहो तुम्ही गप रवा, सगळं नीट होईल. दत्ता, अम्मा शिसो नारळ देऊ खयो. होय, नारळ देऊ कयो, नारळ देऊ कयो, नारळ देऊ कयो. आम्ही पोरांनी बापाशी कडून फक्त 4 गोड शब्द ऐकायची अपेक्षा केली आणि माझ्या आवशीन त्याच्या नवऱ्याकडसून. पण ते शब्द जर अण्णांच्या अशा अवस्थेत आमका ऐकक मिळणार असतीत ना, तर आमच्यासारखे पुटक्या नशिबाचे आम्हीच गो. नाही बघवणं झाली तर मग अण्णांची अवस्था नाही बघवणं झाली तर. घबरावा छायाताई, घबरावा, घबरावा, घबरावा. अण्णा खाई जातस. नारळ देऊ कोया ना? हो पण नारळ तुळशीकडे. अण्णा, ओ अण्णा खाई जातास. अण्णा थांबा. अण्णा अहो खाई जाताय. अण्णा, अण्णा, अण्णा काय सांगायचं? किती समजवलं तरी त्या बाईचं भूत कांच्या डोक्यातून जायत नाही. पाटणकर बाई, ओ पाटणकर बाई, झोपलास काय? काय हो पाटणकर बाई? झोपलास वाटतं. झोपा झोपा. हा झोपा. कसली काळजी नको. काय वया असला तर सांगा, मी असं आहे वर. झोपा. आहे कसा आहे भूतांच्या डोक्यातून उतरवायचा? दत्ता, उद्याच्या उद्या त्या बाईचा घर जमीनदोस्त कर. काकांका फोन करा आणि बोलावून घेवा बघूया आधी. त्यांका कित्या? सगळंच कसं सांगूचा लागता तुमका? नेने काकांका बोलावून घेवा, तेंका विचारा, त्यांचो सल्लो घेवा. सांगा घर पाडूचा असा काय करायचा. आता घर तसाच ठेवला ना तर अन्न येडाच्या भरात ना त्या घरात जातील आणि काहीतरी होय. मग काय करायचा? आता बघत काय राहुलास? जरा फोन लावा. नाही काका, दत्ता बोलतोय. सगळा होय तर. रात्री झोप नीट लागली ना? झोप न लागू काय झाला? चांगला झाला. चाय काय थंड करून ठेवलंयस? नाही, तुमकाच देव के होते. मग हे देशील? घेवा. दे. काय झाला? अहो खैसर जातास? पाहुण्यांच्या आधी चाय घेणं बरा दिसत नाही. मी घेते, नंतर घेते. हा घेते मी नंतर. घेवा तुम्ही, घ्या सावकाश घ्यावा. हा रातच्याक झोप लागली ना
नाही, जागा बदलली म्हणून विचारलंय. सवय झाली की लागत जो. या काय तुमचे हात मोकळे दिसतात. एखादी सोन्याची बांगडी असत तर हाताची शोभा वाढत. गळो पण पिवळो दिसलं असतो तर तुमच्या रूपात भर पडत. आधीच सुंदर दिसतास, रूपवान असास. दागिन्याशिवाय बाईच्या रूपात काय अर्थ असा काय? हा, तुमका काय व्हाया तर सांगा. हा, मी सांगते इंदूक काढून ठेवू. हा, इंदू तू वय मीच इंदुमती हरी नाईक, तुमची बायल, या घरची सून आणि या घराची मालकीण. या घर उभा राहला अण्णा नाईक, तुम्ही उभे राहलास. नाहीतर जो अण्णा नाईक वाघासारखा होतो तो भेकरासारखा झाल्यावर कोणी विचारले नसता. अहो, या घरातल्या माणसांमुळे तुम्ही उभे राहलास. या घरान लय सहन केलं तुमच्यासाठी. तुमची पापा या घरावर उलटत होती आणि भोगत कोण होता? मी, माझी पोरा, ह्या घर आणि खितपत पडलेलं अंतरुणावर माझो सासरो. एवढा सगळ्या या घरान भोगल्यान तरी सुद्धा तुमच्या मानगुटीवरचा त्या बाईचा भूत काय उतरत नाही. ह्या घरात इली ना ती, माझ्या घरात इली ना, त्या खोलीत इली ना ती, तर तिका मी या घरात येऊक दिलंय नसतंय. कारण टीना आणि तुम्ही मिळून माझ्या संसाराचा वाटोळा केलास. पण मी खंबीर असे. तुमका दवाखान्यात नेऊचा म्हणतात पण मी नेऊक देऊचंय नाही. कारण तुमचा आजारपण, तुमची कर्मा, तुमची पापा या सगळ्याची पाळामुळा या घरात रुतलेली असत आणि ती मी उखडून काढल्याशिवाय रवायची नाही. कळलं? चला. दत्ता, वहिनी भावनेच्या भरात खूप मोठी चूक करतायत. आली की दत्तानच अण्णांका येडा ठरवला आणि इस्पितळात टाकला तर काय करायचा? सरिता, हे सगळं विचार करायची ही वेळ नाही. हा, आत्ताच बोलू खवा, नंतर इली ना त्यांची तोंड वाजत राहती. माधव भाऊजींका आत्ता फोन करा आणि सांगा त्यांका हय सर असा असा चाललेला, काय करायचा विचारा त्यांका फोन करू. सरिता, हे सगळं बोलत बसण्याची ही वेळ नव्हे. आपण आपल्या परीनं काय करायचं ते करू. शेवटी अण्णा चांगलं होणं हा उद्देश आहे. तेव्हा तो वहिनीला समजावणं हे महत्वाचं आहे. आहे आय ऐक तरी आमका काय सांगूच असा. आई थांब. थांब दत्ता, कोणी वर यायचा नाही. आहे, आपण या सगळ्यातून मार्ग काढू. आम्ही असाव ना वांगडा. आमका पण अण्णा बरे झाले वय. आपण दवाखान्यात. थांब दत्ता, दवाखान्यात न्यायचा नाही या निर्णय माझा हा आणि ह्याच्या पुढे काय करायचा ता पण मी ठरवतले. चला आहे. चला. आता आपण तरी काय करणार? करू दे त्यांका आता काय करूच आता. अहो, तुमच्या झिराचा तर लगीन झाला. आता तरी ते का सांगा आमच्या घरातल्या बाई. छे, नानांची मान खाली जायची. जेवढो किळस माका ह्या सांगताना वाटता ना, तेवढंच किळस माका दारा मागून ऐकताना वाटायचं. पण तुम्ही कधी थांबलाच नाही. येवा येवा आहे सर, अगदी भिवरी पोरा घेऊन दारात दिली तरी पण. आठवता भिवरी? आठवता? आठवा आठवा. तीच भिवरी जिचं तुम्ही गळो चिरलास आणि तिच्या नकावड्या पोराक पोरका केलाय. पण तुम्ही तुमच्या धुंदीत जगत राहलास. कारण तुमका माज होतो. कसलो माज होतो? कसलो? या घराचो.
या नायकांच्या घराचो बाप जाग्यांचो कसलो माझा तुमका पैशांचो जमीन जुमल्याचो कसलो माझा या सगळा कसा मिळाला लोकांका लुबाडूनच ना त्यांची हाय खाल्लास ना म्हणान आज ह्या दिवस दिसता तुमका अहो दारा स्वतःच्या हक्काची जमीन मागू केलेल्या सदान फाशी लावून घेतल्यान पण ती फाशी तेना लावून घेतल्यान की तुम्ही ते का घेवा अण्णा नाही घेवा आजवर अनेक मुडदे पाडलास आता हे शेवटचं मुडदो पाडा घेवा घेवा आज तो जीव संपून टाका तो जीव लाचार झालेलो अण्णा नाईक माका बघूचो नाही हा आणि या गावान पण बघता कामा नये मारा मारा गोळी माका आज मी तरी मरतले नाहीतर जुन्या अण्णा नायकाच्या नावाने अंघोळ करता रे मारा निर्णय तुमचा असा अण्णा नाही करू वया तू काय करणार असं तुझ्या हातात काहीच नाही एकच पर्याय आहे वेड्यांचं हॉस्पिटल अरे बोलतस काय नेण्या हो पण वहिनीला मात्र हा पर्याय पटत नाही मूर्खपणा चाललाय सगळा आणि आता तुला बोलवलंय तू काय करणार आहेस तिथं जाऊन अरे पण दाऊक तर वया ना त्या घरात मीठ खाल्लंय त्यांच्या हाके एक धावान दावकत वया जा कुशाल जा पण एक लक्षात ठेव अण्णा वेडा असणं हे तुझ्या आणि माझ्यासाठी चांगलं आहे आता तिथं जाऊन काय बोलायचं हे तू ठरव तो मागणारच आहे मी जा मागीन त्या तुका देऊकच वया कारण तोच आहे कसा असस की ज्याच्याकडे मी काय मागू शकते माझी इच्छा पुरी करू शकते या घराण्याचा आब राखून आणि घरची लक्ष्मी म्हणान तुझ्यावर सगळा सोपवून मी इलेल्या संकटात तोंड दिले पण आज या घरच्या लक्ष्मी दुर्गा होचा लागला आता काही चुकला असा तो माफ कर माका आणि येणाऱ्या संकटात तोंड द्यायचा बळ दी हो सरिता माका त्यांची अवस्था बघूच धाडच होत नाही बरा झाला रघु काका अगदी येळेवर इलास अन्नाच्या तब्येतीत काय फरक परिस्थिती अजूनच बिकट होती हा आता तर आईची पण काळजी वाटू लागली हा ती पण बितरली हा खंबीरा असं दाखवता पण तुम खचली हा तिका असा खचान जमाचा नाही वहिनी खय असा देव घरात असा आहे उठा घाला कोट घाला ती टोपी
आणि ही पुडी कायम खिशात ठेवा. चला, आता काय सांगूचं असात ना तर ते का सांगा. चला. दत्ता, तुका काय वाटतं? तुझ्या पायाशी इलो या घरात मी लई त्रास दिले. कित्येकांना या हाताने मी मारलंय. कोणाक सुखानं जगून दिले नाही. माझ्या पोरांवर अन्याय केले. प्रत्येक येळी भी चूक केली. प्रत्येक चुकीसाठी तू माका माफ कर देवा. माझ्यातलो सैतान मारून माका सुखान जगान दे रे. माका सगळ्यासून बाहेर काढ रे, बाहेर काढ. मी काय केलं नाही तुझ्यासाठी. जा केला आता फक्त स्वार्थापोटी केलाय. पण आज मी तुका एक शब्द देते. तुझ्या पोरी कधीही अंतर देणार नाही. सुशल्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. शब्द देते मी तुका. मी अण्णा लवकर उठलास? तुझा आवरला सगळा? होय अण्णा, तुमका येळ असलो तर हिशोबाक बसूया. सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवलेला. कोणाकडून येऊची असत तर आपण लिहून ठेवलंय. एकदा तुम्ही बघितलं असतात तर बरं झालं असता. दत्ता, इतकी वर्ष तूच सांभाळलास, आता पण तूच बघ. तरी पण एकदा आहे यांनी पण सगळं लक्ष काढून कसा चाला. होय, ह्या पण बरोबर. हा, मी काय म्हणते, हो बरोबरच बोलता तो. अहो दत्ता सगळा सांभाळीत, पण तुमचं पण वेळ जाऊ खोयो ना. आणि दत्ता कसं काम करता ह्या तुमका कळू खोया ना. काय दत्ता? अण्णा अगदीच हात पण काढून घेऊ नको. नाही काढून घेतले. ह्या बघा, आता भाकरी खाऊन झाली ना की यांका तू शेताकडे घेऊन जा. बरा, मी जाते. ते काय किती त्रास? अण्णा कसलो त्रास. माका आवडत तुम्ही माझ्या वांगडा येईल असतं. तुला 100 वर्ष आयुष्य लाभो, पण दुर्दैवानं तुला काही झालं तर ती वाटा मागेल ना. शेवंताची मुलगी आहे ती. आई घरात घुसायला बघत होती, मग मुलगी शांत बसेल का? तिच्या मनात ती आग विझवायची असेल तर कुठेतरी पाणी शिंपडावं लागेल. बाकी मी सगळं सांभाळून घेतो. येते ना लक्षात अण्णा? अण्णा एवढा विचार करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. अरे भाऊजी यांच्याशी काय बोलत असतील? आणखी काय असणार. हा, आजपर्यंत अण्णांचे सगळे व्यवहार त्यांनी सांभाळले. आजपर्यंत आपण अण्णांना विचारला. होय रे, पण आता ना सगळ्याच बाबतीत सावध होऊ वया. ह्यांका कसलोच त्रास नाही होतो याची काळजी घेऊ होई. अरे ह्यांच्याकडून चुका होत असताना ह्यांचे पाठराखण करणारे हे मित्रच होते ना. माझा आता कोणावरच विश्वास नाही. उगाच इच्छाशी परीक्षा नको रे.
त्यापेक्षा हे घरच्या माणसात रवतले. अण्णा तू निर्धास्त राहा, मी आहे ना. घे. सगळे तुमचीच असत, त्यांच्यावर तुमचोच अधिकार असा. सगळ्यांच्यात बसा बोला, तेवढंच वेळ जाईल तुमचं. होय, पण बोलूचा म्हटला की मागच्या चुकांनी लाजीरवाणा होत होता. त्यांच्या नजरेक नजर मिळू होत नाही. आपण जी कर्मा करतो ना, त्याचीच फळं आपल्याक मिळतात. काही पळून पण जाता येत नाही. हीच परमेश्वरान दिलेली संधी म्हणायची आणि सगळ्यांका तोंड द्यायचा. बायल म्हणान मी तुमच्या वांगडा असे, कायम तुमच्या पाठीशी असे. पण मनान तुमच्या वांगडा कधी रवलंय नाही. माझ्या या पोरांशी लई वाईट वागले. दत्ता, किती केलंस रे माझ्यासाठी. आणि मी तुका गडी म्हणून राबवले. माधवाच्या गालावरून यो हात कधी प्रेमानं फिरलोच नाही. माझ्या या पोरांचे संसार मी कधी सुखाने होऊ दिले नाही. माधवाक जी पोरगी आवडत होती तिच्या वांगडा त्याचा लगीन झाला नाही. दत्ताचं लगीन अचानक ठरवलं. दत्ता, माधवा फोन लाव ना. सरिता जागो फोन आ. माधवा कसो असस. बरा वहिनी आरशीच कसो हा. माधवा वाईच थांबा. मुंबईचीच पोरी होई असा काय नाही त्याचा. तिने बघलेन की काय खैसर. आत्ता कसं माझं भाव शोभलो. नाही तसा नाही गो. मग हे दत्ता, हे सांगूचा हा का तुका. म्हणजे आदिरामान त्याका बघितल्यान काहीतरी. काहीतरी म्हणजे त्यांनी अजून विचारल्या नाही दोघांनी एकमेकांना. म्हणजे तुमका काय माहिती असा काय. त्याची पुतणी हा ना. ओके बाय, म्हणजे पूर्वाक पण माहिती आणि माका बोलला नाही. अगो तसं काही नाही तर काय बोलणार. पण अण्णा पोरगी चांगली आहे. नाथा, ए नाथा. इलय इलय. काय झालं अण्णानू. काय रे, सगळं व्यवस्थित ना. म्हणजे त्या पोरगा होय मोठा झाला असत ना. होय काळजी घे त्याची. हा होय अण्णा. घे. अण्णा हे त्याच्यासाठी वापर. जा कामात जा. होय. अण्णा काय झाला. ओळख किती नाही. कसला विचार करतास. अण्णा दत्ता, मी माझं मृत्यूपत्र करूचो निर्णय घेतलाय. वय माका माझा मृत्यूपत्र करूचा. त्यांनी घेतला नाही ना मनावर आणि येतात ना ते. आहे नाही तर येत आहे म्हणून सांगायचे आणि दर येण्यासारखा येऊचेच नाही. अगो येऊचं नाही काय. काल रात्रभर झोप लागली नसत त्या का. आहे अण्णा कैसर गेले. सकाळी सकाळी मित्राक भेटाक गेले असत. नेने काकांकडे. होय. आहे काल रात्री बोलत होती ता काय तागे मृत्यूपत्राचा. हा ताच काहीतरी असतला. आहे तू तरी बोलायचं अण्णांशी. किती घाई करत.
आता ह्या लगीन जमला तर किती गोंधळ होईल. आधी सगळं ता बघू खोया ना. येता ना तुमच्या लक्षात. मग काय होऊचा आता होऊ दे, आणि जा काय होत ना तर चांगलाच होतला. आपल्याकडे पैसे येले ना की आपण ना गणेशासाठी चांगलं धंदो काढून देऊया. पूर्वाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी जो पैसो लागत ना त्याचं पण भार हलकं होत नाही हो. आणि थोडे पैसे वाचले ना तर मग तालुक्याच्या गावाक ना एखादा खोपटा घेऊन ठेवूया. तेवढीच गुंतवणूक होईल. आणि रघु काका त्यांचं काय आता. त्यांका पण आत्ताच यायचा होता. काय गे आहे अण्णा परत. काय बोलतोस ह्या आहे भाऊजी. वाच उभे राहा हो. राहा उभे. ठीक आहे. काय भाऊजी, तुम्ही दिलेल्या अंगारापायीच ह्यांच्यात सुधारणा झाली आहे. आज ह्यो दिवस बघते ना तर तुमच्या पायीच. तुमचे लय उपकार झाले भाऊजी, लय उपकार. पाया काय पडतस. उठ. काय केलंय मी. कोण आहे मी. माका काय माय विसरलंस. हा इसरलंय. मागे माझे काजी ठेवलंस ना खेळूचा माका. माहिता माका सगळा माहिता. कोण आहे. काजी खेळूचा अभिराम भाऊ ना. अभिराम भाऊ कसा आहेस. मी बरोबरच आहे. माई माई. अण्णा टाकू. अभिराम भाऊ काजी काजी आणलंय. खेळूया. दत्त भाऊ काजी. कपरो पाहुणे येले असं. अरे तुझो अभिराम भाव आता लगीन करता हा. काजीन कसलो खेळूक बोलायच असते का. अभिराम भाऊंचं लगीन. होय, पण आता गप रवायचा. आता शाण्यासारखा वागायचा. हा बरं कसं काय करायचं. अण्णा माझी अजून एक परीक्षा आहे. बरं, परीक्षा झाली की करूया. मग आधी साखरपुडा करूया या महिन्यात. अहो उद्या. चांगल्या कामाक येळ नको. असा मुहूर्त 10 वर्षातून एकदा येणार असत तर. हो पण आम्ही तयारी कधी करूची. नार्वेकरांनो तुम्ही काही करू नका. सगळी व्यवस्था आम्ही करतो. दत्ता वयत ना सगळा. वय हा अभिराम खुश. हो अण्णा तुम्ही म्हणाल तो काय आत्ता लगीन करूक तयार होय. हो पण आमका आमच्या घरात तयारी करूक नको. काय हरकत नाही. परंपरेने मुलीकडे साखरपुडा होत असलो तरी मुलगी म्हणान याच घरात येणार. हा मी काय म्हणते हैसर साखरपुडा करूया. आम्ही सगळा करतो. आणि लग्न तर तुमच्याच मांडवात होणार. जिलाचो लगीन ठरला साखरपुडा. येवा नक्की येवा. सहकुटुंब येवा. नक्की यायचा. साखरपुडा असा जिलाचो.
उद्याचो साखरपुडा असा जेव्हा अभिरामाचा उद्या साखरपुडा असा नक्की यावचा हा? हे अभिरामा 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 लो इलो 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 बडा वाका वाका या घराला रक्षा रक्षा ओळखतास वाका वाका तुझा जीव घे जीव काळजी करायचं काही कारण नाही. सगळं काही नीट होईल. याचं शिक्षणही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल आणि त्याच दरम्यान अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस. याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल आणि त्याच दरम्यान अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल. अहो 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 काय हो काय झालं? काय नाही तुमची झोप मोडी झाली काय? नशिबान तूच सगळा तुझ्या मनासारखा होता. माझा पण चांगलाच झाला, पण लग्न जुळूच्या वेळेक माका पण माहित नव्हता माझं लगीन कोणा वांगडा होता. आता पण तुझा कसा सगळा तुझ्या मनासारखा होता. त्याच्यात अण्णांनी पुढाकार घेतल्यानी. दादा अण्णा एवढे कसे काय बदलले? हे सगळं घडून आणता. त्याच्यात आईसारखी खंबीरबाई घर सौरभ होई. ते तर आहेच, पण बरं वाटतं अण्णा आईशी एवढं चांगलं वागतात ते बघून. नाही का, आईची पुण्याही कामाला आली म्हणायचं. आणि तीच पुण्याही तुझ्याही कामा केली. बरं जा आवरून घे तुझा सगळा. काय होता? काय होता काय? घरात शुभ कार्य आहे ना, जरा जपूक होय. थांबा थैसर, थांबा. दत्ता पेढे सांगितलंस? होय अण्णा, तुम्ही काय काळजी करू नको. अगो आंघोळ केलंय मी. माहिती आहे माका, तुमच्यासाठी बरे कपडे काढून ठेवले. जावा आणि घाला बघूया, नाही तर अशीच राहूशा. बरं बरं दत्ता, पाहुणे येळेत येतील ना? होय अण्णा. आणि माधव? पाटेकच निघालो, वेळेत पोहोचत. नको दूर कसलो? अरे कुणी काय जाळलेला हा काय? काय नाही जळलेला असा अण्णा, वरण बांधून घेतोय.
असो मूर्त परत गावाचो नाही. अण्णा चाय देता या. पडलो. आता बरं वाटतं ना तुमका? बरं मी आवरून घेते. आवर. बसा वायच मी आले. आई अण्णांच्या हातनं कप पडलो. ह्या काय आणलास पांडू? आणखी काय काम करूचा? बरा येत आहे. नमस्कार अण्णा. तुमच्या आमंत्रणाला मान देऊन आलो. माझी कुमुदिनी आत आहे ना, आलोच. जाणार दत्ता दत्ता अण्णा मग कसं तरी होतंय. आय पाणी आण घे. आय माझ्या घरात मंगल कार्य हा. माझ्या घरावर तुमची सावली नको. एकेका गोळ योग घालीन. अण्णा नायकानो आता तुम्ही किती गोळीओ घाला आता आमका काय फरक पडणार नाही. चलत रवा हैसून चलत रवा माझ्या घराकडसून. चलत रवा. आम्ही तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडे